तर मागच्या भागात आपण पाहिलं की राहुल भूमीला तिच्या सावत्र भावाला सर्व सांगायला जोर देत होता. तो प्रत्येक शब्दावर जोर देत म्हणाला. भूमीने त्याच्या शब्दांवर मान हलवली. कदाचित तो बरोबर होता. तिला कुणाल समोर आपलं मन मोकळं करायलाच हवं. ती त्याच्यापासून घाबरत होती, त्याच्या द्वेषापासूनही. पण कधीतरी तिला त्याचा सामना करावाच लागणार होता. असं सोडून देता येणार नव्हतं. तो स्वतःचं आयुष्य नष्ट करत होता. तिने मनाशी ठरवलं. ती पुन्हा राहुलकडे पाहू लागली. पण यावेळी तो रिकाम्या नजरेने दूर कुठेतरी पाहत बसला होता. उरलेला दिवस शांततेत गेला. कोणालाही आता गंभीर विषयांवर बोलायचं नव्हतं. ते दोघंही लहान मुलांसारखे झाले आणि रोहनसोबत खेळू लागले. शेवटी तो क्षण आला. त्यांनी रोहनला हॉस्टेलमध्ये सोडलं. भूमीचे डोळे पुन्हा ओलावले. तिने खूप प्रयत्न केला. कसंबसं स्वतःला सावरलं, रोहनसमोर रडू नये म्हणून. राहुललाही त्यांना पाहून वाईट वाटलं. आता तिथे फक्त राहुल आणि भूमी उरले होते. राहुलला अजून थोडा वेळ भूमीसोबत घालवायचा होता. तो तिला अजून काही वेळ आपल्यासोबत ठेवू इच्छित होता. त्याने फोनवर काही व्यवस्था केली आणि भूमीसाठी एक सरप्राईज त्याची वाट पाहत होतं. संध्याकाळचे 8 वाजले होते. राहुल आपल्या कारमध्ये भूमीला एका रेस्टॉरंटमध्ये घेऊन जात होता. राहुलला अजून थोडा वेळ भूमीसोबत एकटं घालवायचं होता. सकाळपासून ती त्याच्यासोबत होती आणि आता तिला असंच जाऊ द्यावं असं त्याला वाटत नव्हतं. आजची संध्याकाळ तिच्यासाठी खास बनवायची होती. पुढचे 3 दिवस तो शहरात नसणार होता आणि त्याला माहीत होतं की या दिवसांत त्याला भूमीची खूप आठवण येणार आहे. त्याने कार एका रेस्टॉरंटसमोर थांबवली. भूमीला मात्र लवकर घरी जायचं होतं. तिला कुणाला एकटं सोडायचं नव्हतं. तो सध्या चांगल्या मानसिक अवस्थेत नव्हता. पण राहुलच्या विनवणी करणाऱ्या नजरेने पुन्हा जादू केली. ती हलकंसं हसली आणि त्याच्या मागे चालत रेस्टॉरंटमध्ये गेली. राहुलने आधीच त्यांच्यासाठी टेबल बुक केला होता आणि तिच्या आवडीचे सगळे पदार्थ ऑर्डर केले होते. रोहनने त्याला तिच्याबद्दल बरीच माहिती दिली होती. हे पाहून तिच्या ओठांवर येणारं हसू तिने कसंबसं दाबून ठेवलं. हा माणूस खरंच सरप्राईजने भरलेला आहे, ती मनात म्हणाली. जसं मी म्हणते, तो खरंच धोकादायक आहे. दोघेही एकमेकांच्या समोरच्या खुर्च्यांवर बसले आणि शांतपणे जेवायला लागले. तेवढ्यात राहुलचा फोन वाजू लागला. त्याने पटकन कॉल उचलला. राहुल? फोनच्या दुसऱ्या बाजूला स्वप्नील होता. स्वप्नील? राहुलला लगेच जाणवलं की काहीतरी बरोबर नाही. त्याचा आवाज खूप चिंताग्रस्त वाटत होता. राहुलने भूमीकडे हसून पाहिलं आणि कॉल घेण्यासाठी लॉबीमध्ये गेला. तुला कुणाल दिसला का? स्वप्नीलने घाईघाईने विचारलं. स्वप्नील इतका का घाईत आहे हे राहुलला कळेना. नाही, तो ओळखळत म्हणाला. अरे हा मूर्ख कुठे गेला आहे? स्वप्नील रागाने ओरडला. राहुलला चांगलंच माहीत होतं स्वप्नीलचा राग किती भयानक असतो. स्वप्नील खूप रागावलेला होता आणि तितकाच चिंतेतही. सगळं ठीक आहे ना? राहुलने थोडा वेळ घेऊन विचारलं. नाही, अजिबात नाही. कुणाल गायब आहे. मला तो कुठेच सापडत नाही. मी सगळीकडे शोधलं. तो ऑफिसलाही आला नाही. तो थांबला आणि खोल श्वास घेतला. मी सुकृतीलाही फोन केला. तिलाही काहीच माहिती नाही. तो कुठे गेला आहे? मूर्ख, वेडा. स्वप्नीलचा राग थांबत नव्हता. राहुलला परिस्थिती समजली. गेल्या 3 दिवसांपासून तो कुणालशी बोलत नव्हता. कुणालच्या वागण्यामुळे तो खूप नाराज होता. पण स्वप्नीलने मात्र कधीच त्याची साथ सोडली नव्हती. तो नेहमीच कुणालच्या बाजूला उभा राहिला, जणू एखाद्या भावासारखा. त्याच्या वागण्याबद्दल त्याने त्याला रागावलंही, पण तरीही कुणालच्या दुःखाचं खरं कारण शोधण्याचा प्रयत्न करत होता. स्वप्नीलने कितीही कठोर इशारे दिले तरी कुणाल शहरभर भटक्या माणसासारखा फिरत होता. कधी मधी ऑफिसला यायचा, कधी घरी. यामुळे राहुलला खूप राग येत होता. कुणाल इतका उदासीन कसा होऊ शकतो? त्याला आपल्या कुटुंबासाठी, मित्रांसाठी तरी सुरक्षित राहायला हवं होतं. पण स्वप्नील नेहमी राहुलला सांगायचा, कुणालच्या दृष्टिकोनातूनही विचार कर. थांब, मी येतो. राहुलने कपाळ चोळत शांतपणे उत्तर दिलं. नको, त्याची गरज नाही. मी पोलिसांची मदत घेतली आहे. आपण त्याला शोधूच. पण मला तुझ्याकडून एक काम करून घ्यायचं आहे, स्वप्नीलने राहुलला सांगितलं. हो, सांग, राहुल म्हणाला आणि आत बसलेल्या भूमीकडे पाहिलं. ती शांतपणे बसून जेवत होती, पण तिचे डोळे रेस्टॉरंटच्या प्रत्येक कोपऱ्यात त्यालाच शोधत होते. राहुलच्या ओठांवर हलकंसं हसू उमटलं. त्याला थोडं वाईटही वाटलं. तो तिला टेबलावर एकटी सोडून बाहेर आला होता. ती विचारांत हरवलेली दिसत होती. तू माझ्यासाठी एक मीटिंग अटेंड करू शकशील का? नवीन प्रोजेक्टबद्दल आहे, स्वप्नील थोड्या संकोचाने म्हणाला. राहुलला वाईट वाटलं. माझा मित्र माझ्याकडे मदत मागायला कधीपासून संकोच करू लागला? हा विचार क्षणभर त्याच्या मनाला लागून गेला.
स्वप्नीलला त्याचा चेहरा समजला, पण तो स्वतःही असहाय्य वाटत असल्याने त्याच्या तोंडून ते शब्द निघाले होते. स्वप्नीलने ठरवलं होतं की उद्या तो त्या मूर्ख मित्राला, कुणालला समजावेल, पण आत्ता त्याला त्याला शोधणं जास्त महत्त्वाचं होतं. मी करतो, राहुलने प्रत्येक शब्दावर जोर देत उत्तर दिलं. त्याच्या पुटपुटण्यावर स्वप्नील हलकासा हसला. मी त्याच्यावर रागावलो आहे स्वप्नील, पण याचा अर्थ असा नाही की मला त्याची काळजी नाही, राहुलने शांत आवाजात सांगितलं. स्पष्टीकरणाची गरज नाही राहुल, मला तू चांगला माहीत आहेस. मी तुला फक्त सांगितलं कारण तो आपला मित्र आहे आणि तू त्याची काळजी करतोस, स्वप्नील म्हणाला. स्वप्नीलची हीच सवय होती. तो कधीही गोलमोल बोलत नसे, समोरच्याला सरळ उत्तर देत असे. तो कोणताही असो, राहुल असो किंवा त्याची जवळची मैत्रीण अंजली असो. राहुलने सुटकेचा दीर्घ श्वास घेतला. क्षणभर दोघेही असले. फोनच्या दोन्ही बाजूंना काही क्षण शांतता होती, पण ती शांतता खूप आरामदायक होती. मी नंतर फोन करतो. स्वप्नील कॉल कट करणार होता. मला वेळोवेळी अपडेट दे, राहुलने आदेश दिला. ठीक आहे, असं म्हणत स्वप्नीलने फोन ठेवला. फोन संपताच राहुलचा चेहरा उतरला. तो जड मनाने परत भूमीकडे चालत गेला. त्याने किती कल्पना केल्या होत्या, पण काय झालं? तो तिच्यासोबत नीट जेवणसुद्धा करू शकला नाही. कुणाल, तो हळूच शिवी देत पुटपुटला. राहुल परत येताच भूमीने त्याच्याकडे मोठं हसून पाहिलं. तोही हलकसं पण थोडं उदास हसला. तिला लगेच कळलं काहीतरी बरोबर नाही. ती त्याच्या डोळ्यात डोकावत उत्तर शोधू लागली. तिचे डोळे इतके मोहक होते की राहुल त्यांच्याकडून नजर हटवू शकत नव्हता. क्षणभर तो सगळ्या चिंताही विसरला. तो स्वप्नवत नजरेने तिच्याकडे पाहत राहिला. जर अजून थोडा वेळ तिच्यासोबत घालवता आला असता तर किती छान झालं असतं. त्याने खिशात काहीतरी शोधायला सुरुवात केली. कदाचित अजून लवकर आहे, तिला आजच विचारणं योग्य नाही, तो स्वतःलाच समजावत होता. कारण त्याने तिच्यासाठी जे आणलं होतं ती एक अंगठी होती. त्याने चेहऱ्यावर नाराजीचा भाव आणत आजूबाजूला पाहायला सुरुवात केली. राहुल, भूमीने हळू आवाजात त्याला हाक मारली. हं, तो वर पाहत म्हणाला. जेव, ती शेवटचा घास खात म्हणाली. त्याने खोटं हसू आणलं. संपलं, तो आश्चर्याचा अभिनय करत म्हणाला. हो, ती मान हलवत म्हणाली. भूमी, मला एक फोन आला आहे, मला एका महत्त्वाच्या मीटिंगला जावं लागेल, तो तिच्या डोळ्यात न पाहता म्हणाला. तिने पटकन घड्याळाकडे पाहिलं. खरंच खूप उशीर झाला होता. तिलाही घरी जायचं होतं. मी तुझ्यासाठी कॅब बुक करू का, त्याने संकोचाने विचारलं. खरं तर त्याच्याकडे वेळच नव्हता. 15 मिनिटात त्याला तिथे पोहोचायचं होतं. या गर्दीच्या वेळी तिथे पोहोचायला किमान अर्धा तास लागणार होता. भूमीला त्याचा संकोच समजला. ती शांतपणे हसली. काळजी करू नकोस, मी कॅबने जाते, ती म्हणाली. तो तसाच बसून राहिला. तिने त्याचा हात हलकेच पकडला आणि प्रेमाने थोपटला. तो आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागला. तिच्या ओठांवर हलकासा लाजरा हसू उमटलं होतं. राहुलने तिच्या त्या अनमोल भावनेला आपल्या डोळ्यात कैद करून ठेवलं. त्याच्या चेहऱ्यावर अभिमानाची चमक आली. का, त्यालाही कळत नव्हतं, पण तो खूप उत्साहित झाला होता. दोघेही जड मनाने कारकडे चालत गेले. भूमीसाठी कॅब तिथेच उभी होती. भूमी, राहुलने तिला हाक मारली. ती वळली आणि त्याच्या डोळ्यात पाहत उभी राहिली. क्षणभर शांतता पसरली. मला थोडं काम आहे, पुढचे 3 दिवस मी शहरात नसणार, तो उदास चेहऱ्याने म्हणाला. भूमीला काय उत्तर द्यावं हे कळेना. ती त्याला 3 दिवस पाहू शकणार नव्हती. फक्त 3 दिवस. तिचं मन तिला समजावत होतं, पण तरीही 3 दिवस खूप मोठा काळ वाटत होता. ती शांतपणे पापल्या लवत उभी राहिली. मी परत येईन आणि मग, तो काहीतरी बोलणार होता, पण तिचा फिकट पडलेला चेहरा पाहताच त्याचे शब्द घशात अडकले. त्याने स्वतःलाच मनात शिव्या दिल्या. मी हा सुंदर क्षण खराब का केला, हे सांगण्याची काय गरज होती. आजचा दिवस शेवटपर्यंत खूप सुंदर गेला होता, मग ही संध्याकाळ का खराब करायची. तो स्वतःवरच रागावला, पण त्याला अपेक्षा नव्हती. तिचा तो निरागस फिकट पडलेला चेहरा त्याला इतका अस्वस्थ करेल. भूमीने खोटं हसू केलं आणि एक शब्दही न बोलता कॅबमध्ये बसली. ती दूर जाताना पाहून राहुलचं हृदय घट्ट झालं. ती त्याच्यापासून दूर जात होती आणि पुढचे 3 दिवस तो तिला पाहू शकणार नव्हता. तो मनात आशा करत होता तो परत येईपर्यंत सगळं ठीक झालेलं असेल, पण त्यांना अजून माहिती नव्हतं या 3 दिवसात त्यांच्या आयुष्यात किती मोठे सरप्राईज येणार होते. भूमी घरी पोहोचली तेव्हा तिच्या मनात खूप मिश्र भावना होत्या. एका बाजूला ती आनंदी होती, कारण तिने आपलं दुःख कोणासोबत तरी मनमोकळं शेअर केलं होतं, राहुलसोबत. पण दुसऱ्या बाजूला ती खूप उदासही होती. 3 दिवस ती त्याला पाहू शकणार नव्हती. असं नाही की ती रोज त्याच्यासोबत असायचे,
पण तरीही तिचं मन त्याच्याशी कुठेतरी जोडून गेलं होतं. राहुलने तिला जाताना तिच्या त्या अनमोल भावाकडे पाहिलं आणि तो क्षण आपल्या डोळ्यात साठवून ठेवला. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती. का ते त्यालाही समजत नव्हतं, पण तो आतून खूप उत्सुक आणि आनंदी वाटत होता. दोघेही जड मनाने त्याच्या कारकडे चालत गेले. भूमीसाठी कॅब आधीच बाहेर उभी होती. भूमी, राहुलने तिला हाक मारली. ती वळली आणि त्याच्या डोळ्यात पाहत तिथेच थांबली. क्षणभर शांतता पसरली. मला थोडं काम आहे. पुढचे 3 दिवस मी शहरात नसणार, तो उदास चेहऱ्याने म्हणाला. भूमीला काय उत्तर द्यावं तेच कळेना. पुढचे 3 दिवस ती त्याला भेटू शकणार नव्हती. फक्त 3 दिवस. तिचं मन स्वतःलाच समजावत होतं, पण तरीही 3 दिवस म्हणजे खूप मोठा काळ वाटत होता. तिने हलकासा सुस्कारा टाकला. ती लगेच तिथे उभी राहून डोळे मिचकावत होती. मी परत येईन. तो काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होता, पण तिचा फिकट पडलेला चेहरा पाहताच त्याचे शब्द घशात अडकले. गळ्यात कंठ दाटून आला. त्याने स्वतःलाच मनात शिव्या घातल्या की इतका सुंदर दिवस गेला होता, मग संध्याकाळ का खराब केली. तो स्वतःवरच नाराज झाला, पण त्याला अपेक्षा नव्हती की तिचा तो निरागस, फिकट पडलेला चेहरा पाहून त्याला इतकं वाईट वाटेल. भूमीने बनावट हसू दिलं आणि एक शब्दही न बोलता कॅबमध्ये बसली. ती दूर जाताना पाहून त्याचं हृदय घट्ट झालं. पुढचे 3 दिवस तो तिला पाहू शकणार नव्हता. तो मनातच आशा करत होता की तो परत येईपर्यंत सगळं ठीक होईल. त्यांना अजून माहिती नव्हतं की पुढच्या 3 दिवसात त्यांच्या आयुष्यात किती आश्चर्य येणार आहेत. भूमीला अजून 3 दिवस थांबावं लागणार होतं राहुलबद्दल, त्याच्या मैत्रीबद्दल अजून नवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी. ती विचारात हरवलेलीच घरात शिरली. हॉलचा दरवाजा पूर्ण उघडा होता आणि घरात कोणीतरी असल्याचं तिला जाणवलं. कुणाल? ती मोठ्याने त्याचं नाव ओरडली. घरात वीज नव्हती, त्यामुळे तिला काहीच नीट दिसत नव्हतं. कुणाल, तू आहेस का? ती घाबरलेल्या आणि काळजीयुक्त आवाजात म्हणाली. कोण आहे तिथे? ती वर पाहते तर कोणीतरी मेणबत्ती हातात धरून उभं होतं. स्वप्नील? ती त्याच्याकडे पूर्ण अविश्वासाने पाहू लागली. तो राहुलचा मित्र होता. तो इथे काय करत होता? तिच्या मनात भीती निर्माण झाली. भूमी? त्याला तिचं नाव आठवलं. स्टुडिओमध्ये त्याने तिला राहुलसोबत पाहिलं होतं. ही कुणालची सावत्र बहीण असेल का? कुणालने त्याला सांगितलं होतं की त्याची सावत्र बहीण त्याच्यासोबत राहते, म्हणजे भूमी ही कुणालची बहीणच आहे असं त्याने मनात ठरवलं. सर? स्वप्नी? ती अडखळत बोलत होती आणि आजूबाजूला काहीतरी पकडायला शोधत होती. भूमी, थांब. ती एखादी फुलदाणी किंवा काहीतरी उचलणार इतक्यात स्वप्नीलने पटकन तिचा हात पकडला. मी कुणालचा मित्र आहे, कुणालचा मित्र. स्वप्नीलने त्या 2 शब्दांवर जोर देत सांगितलं. तो स्वतःचा राग आवरत होता. तो शारीरिकदृष्ट्या खूप थकला होता. सकाळपासून तो तिच्या भावाला शोधत होता आणि त्याने अजून काही खाल्लंही नव्हतं. कुणालचा मित्र. भूमीने खांदे खाली सोडले आणि त्याच्या हातातून स्वतःचा हात सोडवण्याचा प्रयत्न केला. सॉरी, सॉरी. दोघेही एकाच वेळी बोलून गेले. स्वप्नीलने तिचा हात सोडला आणि मेणबत्ती हातात धरून तिथेच उभा राहिला. कुणाल कुठे आहे, सर? सर? ती फिकट चेहऱ्याने विचारू लागली. कुणाल दारू पिऊन घरी येऊन सगळा पसारा करायची सवयच झाली होती. तिने त्याला काय म्हणावं? सर? ती त्याला स्वप्नील म्हणूनही हाक मारू शकत नव्हती. ती गोंधळून त्याच्याकडे पाहत राहिली. तो झोपला आहे. स्वप्नीलने त्याच्या बेडरूममध्ये बोट दाखवलं. पूर्ण नशेत आहे, जखमी झाला आहे आणि आजूबाजूला काय चाललं याची त्याला काहीच जाणीव नाही. स्वप्नीलला आपल्या मित्राची खूप काळजी वाटत होती. त्याच्या आवाजातील वेदना ऐकून भूमीला जाणवलं की स्वप्नीलला तिच्या भावाची किती काळजी आहे. अरे देवा, तिच्या डोळ्यात पाणी आलं. मला थोडं पाणी आणून देशील का, प्लीज? स्वप्नील सोफ्यावर बसत म्हणाला आणि त्याने मोबाईलची टॉर्च चालू केली. ती पाण्याची बाटली घेऊन परत आली. इतक्यात वीजही आली. स्वप्नीलने बाटली हातात घेतली आणि रागीट चेहऱ्याने थंड पाणी मोठ्या घोटांनी प्यायला लागला. भूमी कुणालच्या खोलीत गेली आणि तिथला सगळा पसारा पाहिला. ती साफसफाई करायला लागली. अचानक तिला लाल रंगाचं चिकट काहीतरी दिसलं. हे काय आहे? तिने जमिनीवर पडलेले 2-3 थेंब पाहिले. रक्त? भूमी घाबरून ओरडली. स्वप्नीलने एक क्षण डोळे बंद केले आणि पटकन खोलीत आला. भूमी, दूर राहा, तो शांत पण ठाम आवाजात म्हणाला. पायऱ्या चढताना त्याला दुखापत झाली. एका खिळ्याने त्याच्या पोटरीत घुसलं. तो जखमेची जागा दाखवत म्हणाला. मी बेडशीट बदललं, पण हा पसारा साफ करायला विसरलो. स्वप्नील खूप थकलेला दिसत होता. भूमीने हलकंसं फिकट हसू दिलं आणि ते साफ केलं. दोघेही हॉलमध्ये शांततेत बसून राहिले. भूमीने स्वप्नीलकडे पाहिलं.
त्याला खूप विश्रांतीची गरज होती. त्याचा चेहरा खूप थकलेला दिसत होता. डोळेही सुजलेले आणि लाल झाले होते. इतक्यात त्याचा फोन वाजला. अंजली, तो फोनवर बोलताना म्हणाला. भूमी शांतपणे बसून त्याचं संभाषण ऐकत होती. कुठे आहेस स्वप्नील? जवळजवळ 11 वाजले आहेत. अंजली काळजीतून विचारत होती. सकाळपासून तिने त्याला पाहिलंच नव्हतं. स्वप्नीलला तिची आणि आपल्या मुलांची आठवण येऊन वाईट वाटलं. ट्रॅफिक जाममध्ये अडकलोय अंजली. मी कुणालच्या घरी आहे, तो मान सोडत अर्धसत्य सांगत म्हणाला. ओह, ती निराशेने सुस्कारा टाकते. तिला माहीत होतं की तो आता घरी येऊ शकणार नाही. डिनर केलंस का, की पुन्हा स्किप केलंस? ती प्रश्नांची मालिका सुरू करते. स्वप्नील थोडा दचकला. त्याने उत्तर गिळलं आणि काही क्षण थांबून कपाळ धरत म्हणाला. डिनर? मी आणि कुणालने रेस्टॉरंटमध्ये खाल्लं. त्याने यशस्वीपणे खोटं सांगितलं. अंजलीला त्याचं उत्तर पूर्णपणे पटलेलं नव्हतं, पण तो किती थकलेला आहे हे तिला जाणवलं. त्यामुळे त्याच्याशी वाद घालण्याचीही वेळ नव्हती. स्वप्नील, अंजलीने गोड आणि मृदू आवाजात हाक मारली. क्षणभर त्याचं हृदय दडपलं. तो अंजलीशी उघडपणे खोटं बोलत होता आणि त्याला ते अजिबात आवडत नव्हतं. पण खरं सांगितलं तर ती अजून जास्त काळजी करेल आणि त्याचा काही उपयोगही होणार नव्हता. इशू आणि सुशांत झोपले का? त्याने विषय बदलण्याचा प्रयत्न करत विचारलं. खरं तर त्याला आपल्या मुलांची खूप आठवण येत होती. त्याला माहीत होतं की इशू कदाचित तिच्या आईला खूप त्रास देत असेल. त्याला अंजलीबद्दल वाईट वाटत होतं. ती एकटीच मुलांची आणि त्याच्या वडिलांची काळजी घेत होती. पण यावेळी तो हा सगळा प्रकार कायमचा संपवायचा ठरवून बसला होता. तो कुणाल शुद्धीवर येण्याची वाट पाहत होता. यावेळी तो सगळं एकदाच संपवणार होता. हो, ते सतत तुझ्याबद्दल विचारत होते, अंजलीने सुस्कारा टाकत सांगितलं. दोघं थोडा वेळ बोलले आणि मग फोन ठेवला. भूमीने त्यांच्या संभाषणाकडे फारसं लक्ष दिलं नाही. पण तिला एक गोष्ट कळली. स्वप्नीलने अजून जेवण केलेलं नव्हतं. त्याच्या चेहऱ्यावरूनच दिसत होतं की तो किती थकलेला आहे. तिला त्याची वाईट वाटलं आणि तिने मध्यरात्री त्याच्यासाठी काहीतरी खायला बनवलं. ती हॉलमध्ये आली तेव्हा तिने पाहिलं की तो सोफ्यावर झोपला होता. त्याला कसं उठवायचं हे तिला कळेना. ती हातात अन्नाने भरलेली ताट घेऊन तिथेच उभी राहिली. सर? मिस्टर स्वप्नील? त्याला उठवण्यासाठी ती योग्य शब्द शोधत होती. स्वप्नील जागा झाला आणि फिकट चेहऱ्याने तिच्याकडे पाहू लागला. सॉरी, तो अळखळत म्हणाला. मी आज रात्री इथेच थांबेन. उद्या मी त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाईन. मला वाटतं तुम्हाला त्यात काही अडचण नाही. त्याने मान हलवत तिला समजावून सांगितलं. भूमीने हलकंसं फिकट हसू दिलं. तिने त्याला राहुलसोबत पाहिलं होतं. राहुलने त्याच्याबद्दल 2-3 वेळा सांगितलंही होतं. राहुल त्याच्यावर भावासारखं प्रेम करतो, कदाचित त्याहूनही जास्त. भूमीला राहुलवर विश्वास होता, त्यामुळे तिला स्वप्नीलवरही विश्वास वाटत होता. तिला राहुलला फोन करावासा वाटला, पण मग ती थांबली. आता जवळजवळ मध्यरात्र झाली होती. खोलीत पुन्हा एक अवघडलेली शांतता पसरली. तिने त्याच्यासमोर बनवलेलं अन्न पुढे केलं. स्वप्नीलला त्याची अजिबात अपेक्षा नव्हती. क्षणभर त्याने ते घेतलंच नाही. भूमीला वाईट वाटलं. तिच्या भावाने तिला नाकारलं होतं आणि आता त्याच्या मित्रानेही तिच्या हातचं अन्न नाकारलं. आता ती अजून काय अपेक्षा ठेवणार? ती शांतपणे नजर वळवून उभी राहिली. क्षणभराने स्वप्नीलला कळलं की ते अन्न तिच्यासाठी किती महत्त्वाचं आहे. त्याने ताट हातात घेतला आणि हळूहळू खायला सुरुवात केली. तो थकलेल्या चेहऱ्याने एक एक घास खात होता. थँक्यू, तो तोंडात घास घेत म्हणाला आणि भूमीकडे पाहिलं. त्याला खरंच काहीतरी खायची खूप गरज होती. तो शारीरिकदृष्ट्या खूप पूर्ण थकला होता. त्याने पुन्हा तिचे आभार मानले. भूमी हलकंसं हसली. भूमी, तू मला भैया म्हणू शकतेस. स्वप्नीलने आणखी एक घास घेत म्हणाला, तिचा संकोच पाहत. भूमीचे डोळे लगेच पाणावले. ती त्याच्याकडे हसली. मग तिची नजर कुणालवर पडली. तिचा भाऊ बेडवर एखाद्या निर्जीव शरीरासारखा पडला होता, पूर्ण दारूच्या नशेत. तो तिचा तिरस्कार करायचा आणि तिला त्याला नावानेच हाक मारायला सांगायचा. भूमी? स्वप्नील तिच्या प्रतिक्रियेमुळे थोडा गोंधळला. त्याला काळजी वाटली. कदाचित त्याच्या उपस्थितीमुळे ती अस्वस्थ होत असेल, असं त्याला क्षणभर वाटलं. त्याने अजून एक घास घेतला आणि अन्न घेऊन बाल्कनीत जाऊन बसावं म्हणून उठला. भूमीने भुवया उंचावत त्याच्याकडे पाहिलं. बाहेर खूप थंडी आहे भैया, ती हलकंसं असण्याचा प्रयत्न करत पुटपुटली. तो परत सोफ्यावर बसला आणि हळूहळू अन्न सावत खायला लागला. भैया, हा शब्द ऐकून स्वप्नीलला एक वेगळाच आनंद झाला. भूमी, तुला त्याचा तिरस्कार वाटतो का? स्वप्नीलने अचानक विचारलं. हा प्रश्न ते त्याच्याकडून अपेक्षितच नव्हता.
तिच्यासाठी तो अजूनही जवळजवळ अनोळखीच होता. कदाचित तो तिच्या भावाचा मित्र असेल, पण तिच्यासाठी तो एक अनोळखी माणूसच होता. ती काही बोलली नाही, फक्त नकारार्थी मान हलवली. भूमी, तुला माहीत आहे का हा मुलगा असा कठोर कसा झाला? तो पुन्हा विचारू लागला. तिला खरंच काही माहिती होतं का त्याच्याबद्दल? नाही. तिला आपल्या भावाबद्दल, कुणालबद्दल एकही गोष्ट नीट माहीत नव्हती. त्याच्या आईच्या मृत्यूमुळे. स्वप्नीलने स्वतःच उत्तर दिलं. त्याने जवळजवळ 2 दिवस आपल्या आईचं मृत शरीर घरात ठेवून तुझ्या वडिलांची वाट पाहिली. स्वप्नीलने एक जड सुस्कारा टाकला. त्याने आपल्या मित्राला ते सगळं एकट्याने सहन करताना पाहिलं होतं. त्याला त्या आठवणी सांगणंसुद्धा वेदनादायक होतं. त्याच्या घशातही कंठ दाटून आला. भूमीच्या नकळत तिच्या डोळ्यातून एक अश्रू ओघळला. हो, तो तुमच्या घरीही आला होता. तुझ्या वडिलांना त्याच्या आईच्या मृत्यूची बातमी द्यायला तो पूर्ण शहरभर फिरत होता. त्याच्या आईची काळजी घेणारं कोणीच नव्हतं. तो थोडा थांबला. त्याच्यासाठी कोणीच नव्हतं भूमी, कोणीच नव्हतं. भूमीने पटकन त्याच्याकडे पाहिलं. आता तिला कळलं की त्या घटनेने त्याच्यावर किती खोल परिणाम केला असेल. कदाचित म्हणूनच त्याच्या मनात त्यांच्याविषयी इतका राग निर्माण झाला असेल. मला माहिती आहे, त्या घटनेमुळे त्याच्या सगळ्या चुकीच्या वागण्याचं समर्थन होत नाही, पण त्या घटनेचा त्याच्यावर खूप वाईट परिणाम झाला. त्याने तुझ्या आईचं कारण नसताना तिरस्कार करायला सुरुवात केली. त्याला वाटत होतं की तुझ्या आईने तुझ्या वडिलांना त्याच्या आईच्या अंत्यसंस्काराला जाऊ दिलं नाही. स्वप्नीलने घट्ट डोळे मिटले. मी खूप प्रयत्न केला त्याला समजावण्याचा, पण तो खांदे खाली सोडून शांत बसला. भूमी, हे सगळं कुणालने फक्त मला सांगितलं होतं. दुसऱ्या कुणालाही माहीत नाही. त्याने पाण्याचा आणखी एक घोट घेतला आणि रिकामी ताटली बाजूला ठेवली. तो खूप दुर्दैवी आहे भूमी. त्याला सुकृतीवर खूप प्रेम आहे, पण तिने त्याचा खूप चुकीचा अर्थ लावला. मला त्यांच्यात नेमकं काय झालं ते माहीत नाही. मला माहिती आहे, मला हे बोलायला नको, पण तो खरंच सुकृतीवर खूप प्रेम करतो. तुला माहिती आहे का, तिच्यासाठी तो 10 दिवस मृत्यूपंथावर होता. तिच्या वडिलांनी जवळजवळ त्याला मारून टाकलं होतं. स्वप्नीलने एक थरारक सत्य सांगितलं. भूमी जागच्या जागी थिजून उभी राहिली. तिने कुणालकडे पाहिलं. तो बेडवर पूर्ण नशेत बेशुद्ध पडला होता आणि सतत प्रज्वलचं नाव घेत होता. सुकृती प्रज्वलला घेऊन आपल्या वडिलांकडे परत गेली आणि ते तो सहन करू शकला नाही. त्याला उत्तरं हवी आहेत, त्याच्या यातनांची उत्तरं. त्याला समजत नाही की दोष कोणाचा आहे, काय करावं. तो खूप दुर्दैवी आहे. त्याचं कठोर वागणं आणि मूर्खपणा त्याची परिस्थिती अजूनच वाईट करत आहे. त्याला एक चांगला धडा मिळायला हवा भूमी, तो सुस्कारा टाकत म्हणाला. भूमी काही बोलली नाही. ती शांत बसून त्याचं सगळं ऐकत राहिली. तिला आपल्या भावाबद्दल अनेक गोष्टी समजल्या आणि त्या सगळ्या तिच्यासाठी खूप धक्कादायक होत्या. तिने मनात ठरवलं की तिला या नात्यावर अधिक काम करायला हवं, कारण तिचा भाऊ खरंच खूप कठोर होता. तो खरंच मिस्टर रूड होता. भूमी सकाळी लवकर उठली आणि कुणालकडे जाऊन पाहिलं. तो अजूनही बेडवर बेशुद्ध अवस्थेत पडला होता. ती हॉलमध्ये आली तर तिला स्वप्नील सोफ्यावर बसून फोनवर कोणाशी तरी बोलताना दिसला. ती त्याच्यासमोर जाऊन उभी राहिली आणि हसत म्हणाली, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. स्वप्नीलही हसत म्हणाला, मिशन सुरू होतंय आता. ती खुर्ची ओढून त्याच्या शेजारी बसली. तिच्या त्या कृतीवर स्वप्नील हसू लागला. काय? तो हसत विचारू लागला. मिस्टर रूडला वश करणं, ती म्हणाली आणि मुद्दाम काही भांडी खाली टाकली. स्वप्नीलला अजिबात समजत नव्हतं ती काय करतेय. त्याला फक्त इतकंच माहीत होतं की मुलींना समजून घेणं खूप कठीण असतं. भूमी मग कुणालच्या खोलीत गेली आणि अजून काही भांडी खाली टाकून मोठा आवाज केला. आ! कुणाल डोळे मिटत आणि कान झाकत जागा झाला. हे काय चाललंय? तो ओरडला आणि डोकं वर केलं. त्याने पाहिलं, भूमी त्याच्यासमोर उभी होती, चेहऱ्यावर हसू. तो चिडला आणि नजरेला चुकवत दुसरीकडे पाहू लागला. गुड मॉर्निंग. आणि तुम्हाला उठवण्याचा दुसरा काही मार्ग मला माहीत नाही, ती म्हणाली आणि त्याच्या हातात कॉफीचा कप दिला. त्याने कप घेतला नाही. तो फिकट चेहऱ्याने तसाच बसून राहिला. तेवढाच स्वप्नील खोलीत आला. कुणालने स्वप्नीलकडे पाहत जणू सांगितलं, तिला सांभाळ. पण स्वप्नील काही बोलला नाही. त्याला मध्ये पडायचं नव्हतं. कुणालला खरंच थोडं वश होणं गरजेचं होतं. हे घ्या. भूमीने पुन्हा कप पुढे केला. कुणालकडे दुसरा पर्याय नव्हता. त्याने कप घेतला आणि एक घोट घेतला. आता कसं वाटतंय? अजून दुखतंय का? स्वप्नील त्याच्या जखमेवर नजर टाकत विचारू लागला. कुणाला काय फरक पडतो? कुणालने खांदे उडवत उत्तर दिलं. हे ऐकून स्वप्नील आणि भूमी दोघेही चिडले. आम्हाला फरक पडतो.
आम्हा दोघांना तुझी काळजी आहे, स्वप्नील म्हणाला. आणि अजूनही बरेच लोक आहेत ज्यांना तुझी काळजी आहे. आणि प्रज्वलसाठी तरी तुला स्वतःची काळजी घ्यायला हवी, भूमीने हट्टाने म्हणाली. हे ऐकून दोन्ही मित्र आश्चर्यचकित झाले. स्वप्नीलला मात्र हे सगळं पाहून मजा येत होती. तो हसला आणि भूमीकडे पाहिलं. भूमीनेही भुवया उंचावत त्याला स्मित केलं. कुणाल मात्र गप्प बसला. त्याच्याकडे उत्तर नव्हतं. भूमीबद्दल त्याला खात्री नव्हती, पण स्वप्नील त्याची खरोखर काळजी करतो हे त्याला माहीत होतं. आणि प्रज्वलसाठी तरी त्याला स्वतःची काळजी घ्यायला हवी होती. मी आपल्यासाठी नाश्ता बनवते, भूमी निर्विकारपणे म्हणाली. मग ती कुणालकडे पाहून म्हणाली, तुम्ही जाऊन अंघोळ करा, तुमचा माशासारखा वास येतोय. कुणाल आश्चर्याने तिच्याकडे पाहत राहिला. ही एक वेगळीच भूमी होती. तो पटकन स्वप्नीलकडे पाहू लागला. स्वप्नीलने कसंबसं हसू आवरलं. कुणाल उठायचा प्रयत्न करू लागला, पण त्याच्या पायाला खूप वेदना होत होत्या. आह, तो पुन्हा बेडवर कोसळला. स्वप्नीलने लगेच त्याला पकडलं. भूमी धावत आली. तर भूमी कुणाल आणि सुकृतीला एकत्र करू शकेल का हे पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत तुम्हाला हे दोन्ही भाग कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओजची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळत जाईल. धन्यवाद.